हे काय झाला, हा हायड्रोजन झाला, हा हायड्रोक्लोरिक ऍसिड झाला, हा काय झाला वॉटर, आणि हा काय झाला मिथेन मॉलिक्यूल झाला. ठीक आहे. H2 म्हणजे काय, चला तुम्हाला हायड्रोजन तर माहित आहे, हायड्रोजनच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एक. हा झाला एक हायड्रोजन साठी. तिथे किती हायड्रोजन घेतले, दोन. पर्यंत दुसरा हायड्रोजन घेतला, याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार, एक. याचा पण डुप्लेट कंप्लीट नाही, याचा पण डुप्लेट कंप्लीट आहे. मग हे काय करणार, आता ऑलरेडी याच्याकडे एक आहे, याच्याकडे एक आहे. ते जर समजा ह्याने याला एक दिला तर ह्याच्याकडे किती राहणार, शून्य. किंवा ह्याने याला एक दिला तर ह्याच्याकडे किती राहणार, शून्य. पण ते देतील का एकमेकांना, मग ते काय करणार, शेअरिंग करणार. मग काय होतं, समजा हा हायड्रोजन आहे, इथं पण एक हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे ना, मग ते काय करतात, हा हायड्रोजन याचा एक इलेक्ट्रॉन इथं ठेवतो, हा हायड्रोजन काय करतो, असाच इथं बसतो. ठीक आहे, याचा एक इलेक्ट्रॉन इथं आणि याचा एक इलेक्ट्रॉन इथं. बरोबर, ह्या हायड्रोजनचे दोन इलेक्ट्रॉन पूर्ण झाले, या इलेक्ट्रॉनचे दोन इलेक्ट्रॉन पूर्ण झाले. बरोबर, म्हणजे H2 कसा असतो, अशा पद्धतीचं कसं असतं बघा. समजा इथं ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे, ऑक्सिजन किती नंबरला येतं, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 8 नंबरला. बरोबर ना, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, 2 6. बरोबर ना, किती, 2 6. हायड्रोजनचं एक, कितीची आवश्यकता आहे, एक ची. मग ऑक्सिजन काय करतो, दोन हायड्रोजन बरोबर काय करतो, शेअरिंग करतो. मग हे ऑक्सिजन इथं पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि हे दुसऱ्या कक्षेत 6. 1 2 3 4 5 6. मग हायड्रोजन काय करतो, एक हायड्रोजन इकडे येतो, त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन इथे येतो, ह्याला झाला, हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा घेतला, हा इलेक्ट्रॉन काय झाला, ऑक्सिजनचा. मग बघा, यानं काय केलं, याला एक इलेक्ट्रॉन शेअर केला, म्हणजे काय झालं, आणि यानं काय केलं, याला एक इलेक्ट्रॉन शेअर केला, मग इथं काय झालं, हायड्रोजनची दोन व्हॅलेन्सी पूर्ण झाली. पुढे इथं आणखी एक हायड्रोजन येतो, हा हायड्रोजन परत काय करतो, याला एक इलेक्ट्रॉन देऊन, ऑक्सिजनचं काय घेतलं होतं, 8 2 6 आणि हायड्रोजनचं 1 1. बरोबर, मग बघा, या हायड्रोजनचे दोन इलेक्ट्रॉन पूर्ण झाले, या हायड्रोजनसाठी दोन इलेक्ट्रॉन पूर्ण झाले, या हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं, या हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं. ह्या ऑक्सिजनला कितीची आवश्यकता आहे, शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी 8 ची. मग चालेल का बाबा, 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर का, म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कसा, H2O कसा दिसणार, अशा स्वरूपामध्ये दिसणार. ठीक आहे, म्हणजे तो कशा फॉर्म मध्ये येणार, अशा फॉर्म मध्ये येणार. कळलं. पुढं शेवटचं काय आहे, मिथेन मॉलिक्यूल. शेवटचा कुठला आहे, मिथेन मॉलिक्यूल. कार्बन, कार्बनचा अणुअंक किती आहे, 6. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. हायड्रोजनचा किती आहे, 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. मग काय करतं कार्बन, हा कार्बन आहे, त्याची पहिली कक्षा किती इलेक्ट्रॉनची, 2 इलेक्ट्रॉनची, ती कंप्लीट आहे. दुसरी कक्षा किती इलेक्ट्रॉनची, 4. मग इथे एक इलेक्ट्रॉन, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा. इथं हायड्रोजन किती घेतले, 4. का 4 घेतले, कार्बनला कितीची आवश्यकता आहे, 4 इलेक्ट्रॉनची. मग हा हायड्रोजन, हा काय करणार, त्याचा एक इलेक्ट्रॉन इथे ठेवा आणि कार्बन त्याचा एक इलेक्ट्रॉन त्याला शेअर करणार. दुसरा हा हायड्रोजन, हा हायड्रोजन काय करणार, याचा एक इलेक्ट्रॉन इथे ठेवणार आणि ऑक्सिजन काय करणार, सॉरी कार्बन काय करणार, त्याचा एक इलेक्ट्रॉन त्याला हायड्रोजनला शेअर करणार. पुढे हा हायड्रोजन तिसरा, याचा पण असंच. बरोबर, हा काय करणार, एक इलेक्ट्रॉन याला शेअर करणार कार्बनला, आणि कार्बन काय करणार, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला शेअर करणार. पुढे हा चौथा हायड्रोजन, आणि हा हायड्रोजन काय करणार, एक इलेक्ट्रॉन कार्बनला शेअर करणार आणि कार्बन काय करणार, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला शेअर करणार. या हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं का बघा, याला कितीची आवश्यकता आहे, एक इलेक्ट्रॉन घ्यायची आवश्यकता. बरोबर, हा, मग याला एक इलेक्ट्रॉन भेटल्यामुळे काय झालं, याचं डुप्लेट कंप्लीट झालं.
याला 1 इलेक्ट्रॉनची गरज होती, त्यामुळे कार्बनने त्याला दिला आणि ह्यांना पण त्याजवळ ठेवला, त्यामुळे याचं डुप्लेट कंप्लीट झालं. या हायड्रोजनला पण एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता होती, कार्बनने काय केला, 1 इलेक्ट्रॉन त्यासोबत शेअर केला, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन त्यासोबत शेअर केला कार्बन सोबत, बरोबर. याचं डुप्लेट कंप्लीट झालं. या हायड्रोजनसाठी 1 हायड्रोजन यानं कार्बनला शेअर केला आणि कार्बनने 1 इलेक्ट्रॉन याला हायड्रोजनला शेअर केला. या चारही हायड्रोजनचे काय झाले, डुप्लेट कंप्लीट झालं. आता राहिलं काय, कार्बन. कार्बनला कितीची आवश्यकता आहे, 4ची. कार्बनला पण कितीची आवश्यकता आहे, 4ची. मग बघा याला 4ची का आवश्यकता आहे, तर कार्बनला काय करायचं, त्याचं अष्टक कंप्लीट करायचं. मग बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 झालं कार्बनचं अष्टक कंप्लीट. म्हणजे हे जे रेणूसूत्र दिले किंवा या ठिकाणी हे संयुग जे दिलेले आहेत, याचं काय होतं, या संयुगाचं रेणूसूत्र दिलेलं हे अशा फॉर्म मध्ये काय होत असतं, शेअरिंग होत असतं. समजलं.